लासलगावच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण. लाल कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 500 रुपयांची तर जुन्या उन्हाळी कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 400 रुपयांची घसरण. दर घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत. शहापूरमध्ये आदिवासी विकास महामंडळाकडून भात खरेदी सुरुवात होत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी. तर दुसरीकडे ऑनलाईन नोंदणीसाठीही विविध तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात. भिवंडीत महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने 2369 रुपये प्रति क्विंटल दराने भात खरेदी सुरू. भात पिकाच्या गोणीचे विधिवत वजन करून भात खरेदी शुभारंभ. यावेळी परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यात हवामान सातत्याने बदल होत असल्याने पपई पिकावर झाला परिणाम. रात्री कडाक्याची थंडी तर दिवसा ऊन पडत असल्याने पानांना गळती. पुणे जिल्ह्यात राज्यासह परराज्यातून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक. बहुतांश फळभाज्यांचे भाव स्थिर. थंडीमुळे पपईला मागणी. महाराष्ट्र स्त्रीमुक्ती चळवळीला 50 वर्ष पूर्ण. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये 3 दिवसीय राज्यव्यापी परिषदेचं आयोजन. स्त्रीमुक्ती चळवळीचा इतिहास, महिलांवर होणारा हिंसाचार, जातीय आणि सामुदायिक प्रश्न यावर चर्चा. पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने 3 भव्य तोफ गाड्यांचं लोकार्पण. या तोफांना सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने सागवानी गाडे बसवण्यात आले. लोकार्पणावेळी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींची उपस्थिती. पुढील 3 महिने भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद राहणार. 1 जानेवारीपासून पुढील 3 महिने भीमाशंकर मंदिर बंद असणार. मंदिराच्या सभामंडपाचं नव्याने काम करण्यात येणार असल्याने मंदिर बंद राहील. पुण्याच्या भोरमधील 200हून अधिक आशा सेविकांना मोफत आशा हा मराठी चित्रपट दाखवण्यात आलेला आहे. आशा सेविकांसाठी संपूर्ण चित्रपटगृहच केलं बुक. ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने चित्रपट दाखवण्यात आला. सोलापुरात राज्यस्तरीय मनोरमा मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्या उपस्थितीत संमेलन पार पडलं. नाशिकच्या मनमाडमध्ये शीख बांधवांची गुरुदा गद्दी ग्रंथसाहेबांची मिरवणूक. लाठी काठी दंडपट्टा तलवारबाजीचे चित्तथरारक प्रात्यक्षिकं केली सादर. साताऱ्याच्या कराडमध्ये सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे कृष्णा मॅरेथॉन. 2000हून अधिक स्पर्धकांचा सहभाग. हिंगणघाटचा बाईकवीर वैभव साटोणे नेपाळ दौऱ्यावर निघाला. वैभव जवळपास 5000 किलोमीटरचा प्रवास बाईकने करणार आहे. आमदार समीर पुणावार यांनी वैभवला शुभेच्छा दिल्या. सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशी स्विमिंग स्पर्धेत सुवर्ण भरारी. राष्ट्रीय स्विमिंग आणि ड्रायव्हिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रावणी सूर्यवंशीची 3 सुवर्ण पदकांसह हॅट्रिक. खासदार प्रफुल्ल पटेलांच्या वतीने गोंदियात हनुमान कथेचं आयोजन. कथा ऐकण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळेंसह पंकज भोयर उपस्थित. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी सर्वपक्षीय नेते एकवटले. शिष्टमंडळ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार. वाशिम जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचं काम अद्याप अपूर्णच. 741 पैकी केवळ 297 योजना पूर्ण तर 444 योजनांचं काम अर्धवट अवस्थेत. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोबाईल टॉवर असून इंटरनेट सेवा नाही. ग्रामीण भागातील नागरिकांची इंटरनेट अभावी गैरसोय. इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी. परभणी एसटी आगाराच्या बसेसची दुरावस्था. बसेसची देखरेख व्यवस्थित होत नसल्याची बाब उघडकीस. धूर फेकणाऱ्या बसवरून परिवहन प्रशासनावर प्रश्नचिन्ह. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन. शासकीय हमीभावाप्रमाणे कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील भाळवणीत फटाका कारखान्यात स्फोटात 2 जण गंभीर जखमी. या स्फोटामुळे आसपासच्या 2 किलोमीटर परिसरातील वाहनांच्या आणि घरांच्या काचांना तडे. जळगावातील चाळीसगावमध्ये नगर परिषद निकालानंतर पराभूत अपक्ष उमेदवार राकेश बोरसेंच्या घरात अज्ञाताकडून दगडफेक. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण. पुढील तपास सुरू. पुणे शहरातील तापमान वाढणार. पुढील 2 ते 3 दिवसात थंडी उसळणार असल्याची हवामान विभागाची माहिती. अमरावती थंडीची लाट कायम. तुरीवर थंडीचा परिणाम. तूर उत्पादनात घट होण्याची शक्यता. थंडीमुळे तुरीच्या शेंगा भरत नसल्याने शेतकऱ्यांनी व्यक्त केली खंत. नागपूरसहित विदर्भात थंडीचा कडाका. नागपूरचा पारा 8.2 अंशावर तर गोंदिया 8 अंशावर. सलग 3ऱ्या दिवशी पारा घसरला.
पुणे शहरात गेल्या 8 दिवसात हवेतील प्रदूषणात लक्षणीय वाढ. पुणे शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स मध्यम श्रेणीत पोहोचला. राज्यातील अनेक शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. नंदुरबार जिल्ह्यातील 4 नगर परिषदांपैकी 2 नगर परिषदांवर दादांच्या राष्ट्रवादीचा झेंडा, तर भाजपच्या ताब्यात एकही पालिका नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत्या गुरुवारी विमानाचं पहिलं उड्डाण होणार. विमानांसाठी 7 दिवस पुरेल एवढा इंधनसाठा ठेवण्यासाठी विमानतळावर सध्या 20 दशलक्ष लिटर क्षमतेच्या टाक्या तयार. लांब पल्ल्यांचा रेल्वे प्रवास महागणार. 215 किलोमीटरच्या पुढील तिकीट दरात वाढ. येत्या 26 डिसेंबर 2025 रोजी रेल्वेची नवीन तिकीट रचना लागू होईल. भंडाऱ्यात 7 निवडणूक अधिकाऱ्यांचं निलंबन. मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएमवर उमेदवाराचं नाव न दिसल्याने गोंधळ. त्यावर आक्षेप घेत उमेदवार करुणा राऊत यांनी निवडणूक विभागाकडे तक्रार केली होती. प्रकरणाची सखोल चौकशी करणार जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन. सिंदखेड राजा नगर परिषदेत नगराध्यक्ष म्हणून 21 वर्षीय तरुण विजयी. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सौरभ तायडेंची नगराध्यक्ष म्हणून निवड. राज्यातील पहिलाच कमी वयाचा नगराध्यक्ष असल्याने सर्वत्र कौतुक. शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं योगदान मी नाकारत नाही. कणकवलीतील शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांची प्रतिक्रिया. कणकवलीत विकास निधी देण्यासाठी उदय सामंत आणि निलेश राणे यांनी मदत करावी, पारकरांचं आवाहन. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार प्रणिता भालकेंच्या विजयानंतर पंढरपुरात भव्य रॅलीचं आयोजन. भागीरथ भालके आणि प्रणिता भालकेंकडून मतदारांना अभिवादन. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेची मोटरसायकल रॅली. ठाकरेंच्या कार्यालयासमोर रॅली आली असता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. रत्नागिरीत भाजपच्या विजयात प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि युतीचे समन्वयक अनिकेत पटवर्धन यांची भूमिका ठरली निर्णायक. 2 नगरपंचायतींवर भाजपचा नगराध्यक्ष. जिल्ह्यात भाजपच्या 39 उमेदवारांपैकी 36 नगरसेवक विजयी. चंद्रपूरच्या भद्रावती नगर परिषदेवर सलग 5व्यांदा शिवसेनेची सत्ता. शिंदेंच्या शिवसेनेचे प्रफुल्ल चटकी यांचा मोठा विजय. कल्याणमध्ये भाजप शिवसेनेला खिंडार. शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश. मन की बात नको, जन की बात हवी. भाजपच्या अनुसूचित सेलच्या सचिवांचा घरचा आहेर. अकोला महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेत हालचालींना वेग. संजय राठोडांची पदाधिकाऱ्यांसह तातडीची बैठक. नगर परिषद निवडणुकांचं अपयश भरून काढण्याचे राठोडांचे निर्देश. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उत्तर भारतीय विकास सेनेकडून जाहीरनामा प्रसिद्ध. वॉर्डमध्ये प्रत्येक समुदायासाठी 100 आसनी. एसी बजरंग दलाचं कार्यालय उभारलं जाईल. सुनील शुक्ला यांचे जाहीरनाम्यातून आश्वासन. मी हिटलर नाही, लोकांचा सेवेकरी आहे. जनतेच्या विश्वासावर, कार्यकर्त्यांच्या पाठबळावर मोठे झालो. हसन मुश्रीफांचा संजय मंडलिकांवर निशाणा. काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करून भाजपची बी टीम म्हणून काम केलं. जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला. काँग्रेसच्या नेत्यांवरही कसा विश्वास ठेवायचा हाही प्रश्न. रोहित पवारांचा ट्विट करत काँग्रेसवर निशाणा. जनमताचा कौल मान्य. निवडणुकीत जिथे कुठे कमी पडलो तिथे पुन्हा ताकदीने काम करू. खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया. पराभूत झालेल्या उमेदवारांनी हताश निराश होऊ नये, खासदार ओमराजे निंबाळकरांचं आवाहन. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लवकरच घोषणा होईल. अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचं बोलणं झालंय. दत्ता धनकवडे यांची माहिती. तर तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढणार असल्याचीही धनकवडेकडून कबुली. परळी नगर परिषदेतील पराभवानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचं फेसबुकवर त्यांनी व्यक्त केली खदखद. चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका. काम करताना भांडवलदार श्रीमंतांना प्राधान्य देऊ नका. पदाधिकाऱ्यांकडून खदखद व्यक्त. मध्ये मध्यरात्रीच्या वेळेस सज्ञा चोरट्याने दुसऱ्या मजल्यावरील सलूनचं दुकान फोडलं. 55,000ची रक्कम लांबवली. भोर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू. रत्नागिरीतील राजापुरात कोळवखणीत धाडसी घरफोडीचा पोलिसांकडून छडा. 2 अट्टल गुन्हेगार ताब्यात. आरोपींकडून गुन्ह्यांचीही कबुली. पुण्याच्या ओतूर पोलिसांकडून गुटखा वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 2 वाहनांसह 48 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. 3 जण अटकेत. पुण्याच्या शिक्रापूरमध्ये ट्रक आणि कारची समोरासमोर धडक. अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू. तिघांची प्रकृती गंभीर. देवदर्शन करून चाकणला जात असताना तरुणावर काळाचा घाला. 18 वर्षीय तरुणीला लोकलमधून ढकलल्याची घटना. पनवेल ते सीएसएमटी दरम्यान लोकलमधील घटना. लेडीज डब्यात शेख अख्तर नावाचा व्यक्ती चढल्याने बाद. जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू. तर पनवेल पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यानंतर 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मुंबई नागपूर महामार्गावर धुपेश्वरवरून मलकापूरकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात. या अपघातात 3 जण जखमी, जागीच ठार झाले तर 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. मलकापूर नजीक कारवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झालाय.